भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय ग, तू काय पंढरपूरला चालली का? धनी, अव कुणाला त्या पांडुरंगाला भेटावंसं वाटणार नाही सांगा की. पण काय करायचं, आपला संसार आणि आपल्या जबाबदारीची बंधनं आपल्याला कुठं सोडत्या ती. अगं काळजी नको करू, त्या पांडुरंगाच्या मनात असलं ना तर आपण सहकुटुंब सहपरिवार त्याच्या दर्शनाला जाऊ बघ. आणि तुझ्यासारखे भोळे भक्त तर त्याला खूप आवडतात. खरं म्हणतासा धनी? हो, पण आषाढ मध्ये काही स्पेशल असं बनवणार आहेस की नाही तू? होय जी, म्या बनवणार आहे आज गव्हाच्या कापण्या. मंडळी चला तर मग तुम्हाला बी दाखवते गव्हाच्या कापण्या कशा बनवायच्या ते. साहित्यामध्ये मी इथं घेतलं आहे 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ घेतला आहे किसून, पाव वाटी बेसन घेतलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलं आहे. गूळ घेतलं आहे का नाही तेवढंच पाणी घ्यायचं. थोडंसं कमी घेतलं तरी बी चालेल. तुम्हाला जर जास्त गोड पाहिजे असेल तर पाणी कमी घाला, कमी गोड पाहिजे असेल तर पाणी जास्त. इथे मी 2 चमचे तूप घेतले मोहनासाठी आणि खसखस घेतले वरून टाकायला. तर इथे एका पातेल्यामध्ये गूळ घातला, त्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि आता हे थोडंसं गरम करायचं. म्हणजे का नाही फक्त गूळ विरघळेपर्यंतच गरम करायचं, आपल्याला ह्याचा काय पाक बीक काय करायचा नाही आहे. फक्त गूळ विरघळून घ्यायचा. गूळ विरघळला का नाही की गॅस बंद करायचा आणि हे गार होण्यासाठी ठेवून द्यायचं. आता इथं स्वादासाठी मी काय घातले बघा, 4 वेलच्या घातल्यात, 1 चमचा बडीशेप घातली आणि थोडंसं मेथीदाणे. तर आता हे गरम करून मिक्सरला बारीक करून चाळून त्याची पावडर करून घ्यायची. आता या गव्हाच्या पिठामध्ये हे आपण बेसन घेतलं होतं का नाही ते मिक्स करायचं आणि का नाही आपण जी बडीशेप आणि मेथीदाणे वेलची अशी पावडर केली होती का नाही ती ह्याच्यामध्ये घालायची. त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून मी बारीक करून चाळून घेतली आहे. आणि का नाही मंडळी कसं आहे माहिती आहे का, ह्याच्यामध्ये कुणी मेथी घालत नाही, पण मी इथं मेथी घातली कारण का नाही त्याच्याने चांगला स्वाद येतो, खमंगपणा येतो आणि एक वेगळीच टेस्ट येते. कापण्या खाणारी कुणी बी तुम्हाला विचारतील बघा ह्याच्यात काय सिक्रेट घातलं आहे, एवढ्या खमंग कशा काय लागते ती, तुम्ही बी नक्की करून बघा. आणि का नाही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं का खूप छान टेस्ट येते, म्हणून मी आता थोडं मीठ घातलं. आणि आपण जे तूप घेतलं होतं का नाही ते गरम करून त्याचं मोहन करून घातलं. गरम गरमच घालायचं पिठामध्ये ते. आणि आता थोडं चमच्याने मिक्स करायचं आणि मग आपण हाताने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हे मोहन का नाही चांगलं पिठाला चोळून घ्यायचं बघा. तर आता इथं मी ह्या हाताने चांगलं मिक्स करून घेते आणि असं हे तूप का नाही समद्या पिठाला लागलं पाहिजे आणि ह्या पिठाचा असा मुटका आवळला का नाही की असं मूठ झाली पाहिजे. मग आता हे व्यवस्थित झालं आहे म्हणायचं. आता हे गुळाचं पाणी गाळून त्याच्यामध्ये घालायचं आणि हे पीठ आणि गुळाचं पाणी मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला जर हवा असेल तर ह्याच्यामध्ये पांढरे तीळ बी घातलात तर अजून छान दिसते बघा आणि त्याची चव बी लागते, पण मी इथं पांढरे तीळ नाही घातलेले. तर आता हे असं चमच्याने आधी मिक्स करते, थोडं थोडं घालायचं गुळाचं पाणी. आता अजून थोडं उरलेलं आहे का नाही ते बी मी गुळाचं पाणी ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेते आणि ह्या गुळाच्या पाण्यामध्येच हे पीठ मळून घ्यायचं. जर का पाणी कमी पडलं का नाही तर ह्या गुळाच्या पातेल्यामध्ये गुळ कडवलेल्या पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पातेलं धुवून घातलं तरी बी चालतं आहे बघा, पण जास्त पाणी घालू नका नाही तर मग गोड कमी होईल. मग आता हे मी पीठ व्यवस्थित मळून घेते. पीठ चांगलं घट्टच मळायचं, जास्त पातळ असं मळायचं नाही, घट्ट घट्ट असं मळून ठेवायचं. तर असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि ते एक अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं. जास्त वेळ झाकून ठेवला तर ते घट्ट होईल. मग का नाही अर्ध्या तासासाठी नाही तर 10-15 मिनटासाठी ठेवलं तरी चालते. थोडंसं पीठ भिजलं का नाही तरी बस झालं. आणि आता थोडंसं मळून परत त्याचे असे गोळे करून घ्यायचे. गोळे थोडे मोठेच करायचे. मी इथे 4 गोळे करून घेतल्या ती आणि गोळे असे व्यवस्थित गोल करून घ्यायचे. जास्त काटाने फुटलं का नाही की मग आपली पात बी काटाने फुटते, म्हणून असं व्यवस्थित आतमध्ये घालून असा गोळा करायचा म्हणजे काटाने असं फुटत नाही. तर असं व्यवस्थित करून घेतला गोळा. आता हे समदे गोळे करून ठेवते मी आधी आणि मग एक एक गोळा घेऊन लाटायचा आणि बाकीचे गोळे आहेत का नाही ते असं झाकून ठेवायचं. आणि आता ह्याला पीठ लावायचं नाही, तेल लावायचं नाही, काही बी लावायचं नाही, हे असंच लाटायचं. आणि थोडंसं लाटलं का नाही की आता त्याच्यावर घालायचं
खसखस. हे असं खसखस भुरभुरायचं आणि त्याच्यावरून परत लाटून घ्यायचं. म्हणजे काय होतं आहे, दिसायला खूप सुंदर दिसते बघा. दिसतं का नाही लय भारी? निळ्या निळ्या आकाशामध्ये कसे चमकतात तारे, असं आकाशगंगेसारखं वाटतंय बघा. तारे चमकतात ती. असं दुसऱ्या बाजूला बी लाटून घ्यायचं आणि त्याच्यावर असं खसखस भुरभुरून घ्यायचं आणि ते परत लाटून घ्यायचं. म्हणजे खसखस त्याच्यामध्ये व्यवस्थित बसून जातं आहे. असं दोन्ही बाजूने लाटलं का आता याचा थिकनेस बघा. आपण भाकरी करतो का नाही तेवढा थिकनेस असायला पाहिजे. आणि मी आता ह्याला कापून घेते. तुमच्याकडं जर चिरणं असेल तर त्याच्याने कापू शकता, नाहीतर मग चाकूने कापा, कसं बी कापा. पण आता ह्याला चौकोनी आकारात कापा, नाहीतर कसं तुम्हाला जसं आवडेल तसं कापा. मी आता हे डायमंड शेपमध्ये कापून घेते. तर कापण्या म्हटल्या की अशाच असतात म्हणा. शंखाच्या आकारात असल्या की त्याला शंकरपाळ्या म्हणतात. तर का नाही ह्याची थिकनेस बघा कशी आहे. तर आता हे व्यवस्थित कापून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घेते मी आणि तेल गरम करून तेलामध्ये तळून घ्यायचं. जर तुम्हाला मऊ मऊ पाहिजे असतील तर हे गॅस फुल्ल ठेवा आणि फुल गॅसवर तळा, म्हणजे त्या मऊ बनतील. आणि जर तुम्हाला कडक आवडत असतील, म्हणजे कुरकुरीत खुसखुशीत अशा जर आवडत असतील क्रिस्पी, तर गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि त्याच्यामध्ये तळून घ्या. आणि घरात कसं वयस्कर माणसं जर असली तर त्यांना बी चावायला पाहिजे. मग फुल गॅसवर जरा भाजून घेतल्या की त्या मऊ बनत्या ती, आणि मंद गॅसवर भाजल्या की त्या कुरकुरीत क्रिस्पी बनत्या ती. आता मी अशा समद्या कापण्यात तळून घेते आणि आमच्या धन्यासने टेस्ट करायला देते. तुम्ही बी नक्की बनवायला घ्या अशा गव्हाच्या कापण्या, आणि कशा झाल्या ती मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर बी करा. धनी धनी, चला बघू या गव्हाच्या कापण्या, जरा टेस्ट करून बघा बरं कशा झाल्या ती. छान छान. बायको, ह्याच्यामध्ये असं काय घातलंय तू? खूप छान सुगंध येतोय बघ. खरं म्हणतासा? ते आमचं सिक्रेट आहे. अच्छा, असं आहे का? पण कापण्या खूप छान झाल्यात बघ, एकदम एक नंबर. मंडळी, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ घेऊन. तवरता राम राम.